नाशिकमध्ये पतीने पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। सिन्नर तालुक्यातील सोनारी गावामध्ये ही घटना घडली। कौटुंबिक वादातून पतीने हे कृत्य केलं। केदार हंडोरेने मध्यरात्री घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकून पत्नी आणि सासूला जाळण्याचा प्रयत्न केला। या घटनेमध्ये पत्नी स्नेहल शिंदे 50% तर सासू 65% भाजले आहेत। त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। दरम्यान पत्नी आणि सासूला जाळण्याच्या प्रयत्नामध्ये पती केदार हंडोरे यांना स्वतःलाही जखमा झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरती जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रात्री 1:30च्या सुमारास दोन पेशंट सिन्नरवरून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आले। दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आले। त्यांचे पारिवारिक काही विवाद होते। दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।